देवेंद्र फडणवीस सरकार द्वारा आम बागायतदारों के लिए घोषित मुआवजे को किसानों ने बेहद कम और नाकाफी बताया है। सरकार ने प्रति हेक्टर 22,000 रुपए और फसल बीमा वाले किसानों के लिए 42,000 रुपए मुआवजा तय किया है, जिसे किसान जख्म पर नमक छिड़कने जैसा बता रहे हैं। किसानों का कहना है कि 1 हेक्टर में 5 लाख रुपए से ज्यादा खर्च आता है। ऐसे में उन्हें कम से कम 5 लाख रुपए प्रति हेक्टर मुआवजा मिलना चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि कई बार मोर्चे और आंदोलन करने के बावजूद सरकार ने उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया है। काल जी देवेंद्र फडणवीस सरकारने जी आंबा बागायतदारांसाठी नुकसान भरपाई डिक्लेअर केलेली आहे ती एकदम तुटपुंजी आहे। पर हेक्टरी त्यांनी 22,000 रुपये आणि पीक विमा असलेल्यांना 42,000 रुपये नुकसान भरपाई घोषित केलेली आहे। परंतु ही नुकसान भरपाई एकदम तुटपुंजी आहे आणि ती म्हणजे आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। आणि खरं म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त प्रति हेक्टरी आम्हाला खर्च येतो आणि तो आम्ही निदान 5 लाख तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केलेली आहे। आणि वेळोवेळी यासाठी सरकार दरबारी आम्ही मोर्चे आंदोलन असं करूनही त्यांना जाग आलेली नाही। आणि हे जे आज तुटपुंज हे दिलेलं आहे हे कोणीही शेतकऱ्याला मान्य नाही। यासाठी आम्ही आता नुकसान भरपाई योग्य म्हणजे पूर्णपणे मिळेपर्यंत थांबणार नाही। यासाठी आम्ही वर्षा बंगल्यावर यानंतर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि ते जोपर्यंत आम्हाला 5 लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा चालूच ठेवणार आहोत। तरी सरकारला खरोखरच वेळी जाग यावी आणि त्यांनी आम्हाला प्रति हेक्टरी 5 लाखापर्यंत नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे। आणि हे शेतकऱ्यांच्या वतीने खरोखरच आम्ही हे सूचित करत आहोत। आपलं नाव? मी विलास ठाकूर, मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग। मी एक तेंडोली गावातील शेतकरी नाना प्रभू आहे। काजू आंबा पीकसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन सिंधुदुर्गात केलं। पण या अनुषंगानं सरकारने अधिवेशनात आंबा काजूसाठी नुकसान भरपाई जाहीर केली ती पण अगदी तुटपुंजी। ज्यांचं विमा संरक्षण आहे त्यांच्यासाठी 42,000 रुपये, ज्यांचं विमा संरक्षण नाही त्यांच्यासाठी 22,000, म्हणजे 22,000 म्हणजे काहीच नाही, अगदी तुटपुंजी अशी नुकसान भरपाई। आणि या नुकसान भरपाई आम्ही शेतकरी समाधानी नाही। याच्यासाठी सरकारने याचा परत विचार करावा आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस अशी मदत जाहीर करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो। राजू शेट्टी साहेब पुन्हा एकदा आक्रमक ते म्हणतात की जी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे, आम्ही वर्षावर आंदोलन जाऊन करणार आहोत, कसं पाहता? राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व सिंधुदुर्गातील बागायतदारांनी आंदोलन केलं। याच्यापुढे समजा जर सरकार जर याच त्यांच्या निर्णयावर जर ठाम असेल तर पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरणार। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री साहेबांच्या समोर सारे सिंधुदुर्गातील बागायतदार, आंबा बागायतदार, काजू बागायतदार हे पुन्हा आक्रमक होऊन महामोर्चा नक्कीच निघेल असं मी तुमच्या या माध्यमातून सांगतो।